एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीच्या सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी पेपर चालू आहे आणि हे पेपर 25 फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी चालणार आहे आणि पेपरचा लेवल सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो थोडासा हार्ड विचारला जात आहे, थोडासा टफ पेपरचा या ठिकाणी लेवल येत आहे आणि मी सुद्धा स्वतः पेपर या ठिकाणी एसएससी जीडीचा दिलेला आहे 7 फेब्रुवारीला दुसऱ्या शिफ्टमध्ये, ठीक आहे। आणि मी पेपर या ठिकाणी बघितला कशा प्रकारे येऊन राहिला, ठीक आहे। प्रिव्हियस इयर तर त्यामध्ये जास्त येऊनच नाही राहिलं, ठीक आहे। तर रिझनिंग झालं, मॅथ झालं, त्याचबरोबर जे हिंदी व्याकरण झालं, तर यामध्ये थोडंफार जे या ठिकाणी प्रिव्हियस इयर येऊन आलं, बाकी जीके मध्ये जे आहे जास्त प्रिव्हियस इयर या ठिकाणी येऊन नाही आलं, ठीक आहे। त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा महाराष्ट्रात यावर्षी कट ऑफ किती लागणार आहे कॅटेगरीनुसार, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा महिला उमेदवारांचा कट ऑफ किती जाणार आहे, पुरुष उमेदवारांचा कट ऑफ किती जाणार आहे आणि यावर्षी फायनल सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क आपल्याला असले पाहिजे यावर एक व्हिडिओ बनव असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि त्याचबरोबर या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की यावर्षी एसएससी जीडी भरतीचा कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे याबद्दल, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे। ज्या पण विद्यार्थ्यांचा उद्या चालून ज्यांचा सुद्धा पेपर असेल उद्या परवा, ठीक आहे, तर तुम्हाला एक असा एक अंदाज लागणार आहे की बा आपल्याला पेपरमध्ये किती मार्क घ्यावं लागणार आहे जेणेकरून आपलं यावर्षी सिलेक्शन झालं पाहिजे, किती मार्कासाठी आपले सेफमध्ये आपण या ठिकाणी असणार आहे सेफ झोनमध्ये, तर याबद्दलच माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचून राहिला। तर एसएससी जीडी भरतीमध्ये जर पाहिलं आपण मागच्या वर्षीपेक्षा जे विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी जर कॉम्पिटिशन जर पाहिलं तर कॉम्पिटिशन ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त कॉम्पिटिशन आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि मागच्या वर्षी कसं होतं, मागच्या वर्षी पेपर एकदम सोपा होता आणि या वर्षी पेपर थोडा हार्ड आहे, एक लक्षात ठेवा। तर जेव्हा 2024 ची जी भरती होती तर त्यावेळेस ज्या जागा होत्या तर 46,617 जागा होत्या आणि त्यावेळेस जे फॉर्म आले होते तर 47,45,000 फॉर्म त्यावेळेस आले होते आणि एका जागेवर जे 102 मुलांमध्ये कॉम्पिटिशन त्या ठिकाणी पाहायला भेटली होती, ठीक आहे। आणि यावर्षी जर पाहिलं तर ह्या वर्षी जागा थोड्या कमी आहे, ठीक आहे। तर ह्या वर्षी 39,481 जागा आहे आणि यामध्ये जर जागा वाढल्या तर कट ऑफ जे आणखीन जे यामध्ये कमी जाऊ शकतो। पहिली गोष्ट यामध्ये पेपरचा लेवल हाय येत आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आणखीन जागा जे वाढू शकते एसएससी जीडी भरतीमध्ये यावर्षी आणि जागा जर वाढल्या तर कट ऑफ नक्कीच या ठिकाणी कट ऑफवर सुद्धा थोडाफार या ठिकाणी परिणाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर जागा यामध्ये जवळपास वाढू शकते, 10,000 जागा या ठिकाणी वाढू शकते यावर्षी, एक लक्षात ठेवा। कारण की जेव्हा सुद्धा एसएससी जीडी भरती येते हे जवळपास 50 आणि 40 आणि 50,000 प्लस जागांसाठी हे भरती पाहायला भेटते, ठीक आहे। त्याचबरोबर 2024 मध्ये जे टोटल ज्या जागा होत्या 46,617 जागांसाठी भरती आली होती आणि 47,45,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। त्यावेळी एका जागेवर 102 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती। 2025 मध्ये जर पाहिलं तर 39,481 जागा आहे आणि त्याचबरोबर यावर्षी जे फॉर्म आले तर हे 52,70,000 फॉर्म या ठिकाणी आले, लक्षात ठेवा। 52,70,000 फॉर्म यावर्षी आले आणि एका जागेसाठी जर आपण कॉम्पिटिशन पाहिली तर 133 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे, लक्षात ठेवा। तर मागच्या भरतीपेक्षा यावर्षी जास्त थोडी कॉम्पिटिशन आहे, लक्षात ठेवा। तर यावर्षी नक्कीच जे कट ऑफ या ठिकाणी कमी या ठिकाणी जाऊ शकते। मी मागच्या वर्षीचा जर तुम्ही पेपर पाहिला तर तो खूप इझी होता आणि ह्या वर्षीचा जर पाहिला आपण तर ह्या वर्षी एवढा पेपर इझी नव्हता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कोणत्याही सेक्शन मध्ये जर पाहिलं आपण, जीके मध्ये जरी पाहिलं तर 5 प्रश्न असे एकदम अवघडच होते जे की येणारच नाही बा। रिझनिंग मध्ये सुद्धा असे 5 प्रश्न त्या ठिकाणी होते की आपल्याला येऊच नाही शकत, ते असे म्हणजे एकदम हार्ड प्रश्न त्या ठिकाणी टाकले होते। हिंदी व्याकरण मध्ये सुद्धा असे 5 प्रश्न तर असे होते की ते एकदम हार्डच आहे आणि गणितामध्ये सुद्धा असे 5 प्रश्न होते की ते एकदम हार्ड आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे 5-5 म्हणजे आपण जर पाहिलं तर 20 प्रश्न जे एकदम हार्ड त्यामध्ये होते जे की आपल्याला येऊ नाही शकत, एक लक्षात ठेवा। तर सरासरी मुलांना जे मार्क या ठिकाणी पडणार आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला असेल तर 60 पर्यंत 80 पैकी 60 पर्यंत मार्क ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला आहे त्यांना या ठिकाणी पडू शकते, एक लक्षात ठेवा। तर यावर्षी जे सरासरी
तरी जो कडाप आहे हा जास्त या ठिकाणी जाणार नाही. मागच्या भरतीपेक्षा कडाप या ठिकाणी कमीच जाणार आहे. त्याचं जे कारण आहे तर पेपर थोडा हार्ड येऊन आला यावर्षी, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की यावर्षी कटऑफ किती जाणार आहे आणि सेफ झोन काय असणार आहे, सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला किती मार्क्स घ्यावे लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपल्याला किती मार्क या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. आपण महिला उमेदवारांचा जर विचार केला, तुम्हाला महिला उमेदवारांचा कडाप या ठिकाणी सर्वात अगोदर सांगून देतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा सांगतो. ठीक आहे, तर यावर्षी सिलेक्शन घ्यायचं असेल महिला उमेदवारांचा जो कडाप आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 100 ते 107 च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 100 ते 107 च्या दरम्यान या ठिकाणी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कडाप आहे 102 ते 110 च्या दरम्यान तुम्हाला पाहायला भेटणार आहे 160 पैकी. ठीक आहे, त्याचबरोबर एसटी कॅटेगरीच्या तुम्ही महिला उमेदवार असाल तर एसटी कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 90+ या ठिकाणी जाणार आहे. 90 ते 96 च्या अंदरच या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 104 ते 110 च्या आसपास या ठिकाणी महिला उमेदवारांचा कडाप तुम्हाला यावर्षी पाहायला भेटणार आहे. एवढं जे विद्यार्थी मित्रांनो सेफ झोन असणार आहे, याच्या जास्त कटाप या ठिकाणी जाणार एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्ही जर या ठिकाणी एससी कॅटेगरीचे असाल पुरुष उमेदवार, ठीक आहे, तर आता पुरुष उमेदवारांचा जो कटाप आहे तर पहा एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला 110 ते 119 च्या आसपास जर तुम्हाला मार्क पडले तर नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा. ठीक आहे, यापेक्षा जास्त कटाप जाऊ नाही शकत. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा जर आपण विचार केला, एसटी कॅटेगरीमध्ये तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी तुम्हाला 104 ते 110 च्या दरम्यान असेल तर सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊ शकते. एवढाच कडाप या ठिकाणी जाऊ शकते एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर असाल तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप हा 112 ते 122 च्या आसपास जर तुम्हाला मार्क पडत असेल तर नक्कीच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे जर असाल आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये जर पाहिला आपण 160 पैकी जर कडाप पाहिला आपण 111 ते 121 च्या दरम्यान जर तुम्हाला असेल तर नक्कीच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे, आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल आणि ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला 160 पैकी 114 ते 124 च्या आसपास जर तुम्हाला मार्क असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते. तर एवढं जे आपल्या महाराष्ट्राचा कटाप लागू शकते एवढाच सेफ झोन या ठिकाणी जाऊ शकते. जास्त कटाप यावर्षी लागणार नाही, कारण की ह्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो पेपर थोडा हार्ड येत आहे. ठीक आहे, 80 प्रश्न आहे, 80 प्रश्न परीक्षेला विचारले जात आहे, 1 घंट्याचा टाइम आहे. 80 पैकी 20 प्रश्न एकदम हार्ड त्यामध्ये येत आहे एक लक्षात ठेवा. रिझनिंग मध्ये 5 प्रश्न हार्ड येत आहे, गणित मध्ये 5 प्रश्न हार्ड येत आहे, जीके मध्ये 5 प्रश्न हार्ड येत आहे, त्याचबरोबर हिंदी व्याकरण मध्ये 5 प्रश्न या ठिकाणी हार्ड येत आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पेपर एकदम जे पेपरचा जो लेवल आहे तर वाढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. मी स्वतः पेपर या ठिकाणी दिलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची सुद्धा कमेंट येते की सर खरंच पेपर या ठिकाणी हार्ड येत आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला नाही तर ते मुलं तर कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगणारच आहे, ज्यांचा सुद्धा 2-4 दिवसांनी पेपर आहे, उद्या परवा. ठीक आहे, तर त्यांना असं वाटत आहे की बा आपण प्रिव्हियस इयर म्हणजे जे पण टेक्स्टबुकवर या ठिकाणी जे टेस्ट या ठिकाणी देत असेल त्यांना वाटत असेल बा प्रिव्हियस इयर मधून मस्त या ठिकाणी आपले स्कोर येऊन आला, मस्त आपल्याला मार्क पडून आले 120, 130, 140 पर्यंत आपल्याला मार्क पडून आले. पण ज्यावेळेस तुम्ही पेपर देसाल तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो तिथली स्थिती वेगळी असणार आहे एक लक्षात ठेवा. जे तुम्ही घरीच पेपर सोडवता आणि जे रिअलमध्ये पेपर सोडवता त्यामध्ये थोडासा फरक तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आपण घरी तरी जर पाहिलं तिथंच पेपरला जास्त टाइम या ठिकाणी म्हणजे भेटून न्यायला म्हणजे लवकरच टाइम या ठिकाणी जात आहे. तिथं कसं आपण पहिले गणितही सोडतो, नंतर जे आपल्याला त्या माऊसवर क्लिक करायला लागते त्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करायला लागते आणि खूप वेळ त्या ठिकाणी जात आहे. घरी तरी आपण टेस्ट दिली मोबाईलवर, ठीक आहे, मॉक टेस्ट दिली आपण मोबाईलवर तर आपण रपकन तिथं एका बोटाने क्लिक करून देतो, पण तिथंच माऊस पकडायला लागते, मग अजून इकडे तिकडे हलवा लागते. ठीक आहे, तर असं त्या ठिकाणी टाइम जात आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.